पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे नुकताच या ठिकाणी ग्राउंडचे वेळापत्रक या ठिकाणी येत आहे आणि भरपूर जिल्ह्यात जे ग्राउंड आहे 20 जानेवारीपासून ग्राउंड या ठिकाणी चालू होत आहे आणि त्यातच जे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर आमच्या जिल्ह्यात ग्राउंड कधी होणार आहे, जसं सीपी मुंबईत ग्राउंड कधी होणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे जास्त कमेंट होते की सर सीपी मुंबईत ग्राउंड कधी होणार आहे। तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे आणि सर्व जिल्ह्याचे ग्राउंडची मी तारखा या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड केव्हापासून चालू होत आहे, जसं या ठिकाणी परभणी जिल्हा, गोंदिया झालं, सोलापूर झालं, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, मुंबई झालं, ठाणे झालं, पालघर झालं, या सर्व जिल्ह्याच्या ग्राउंडच्या तारखा तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जे SRPF बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। SRPF गट क्रमांक 7 दौंड झालं, SRP 13 गडचिरोली, SRPF 15 गोंदिया, SRPF 16 कोल्हापूर, SRPF 19 कुसळगाव, SRPF 20 वरणगाव, SRPF गट क्रमांक 4 नागपूर, SRPF गट क्रमांक 5 दौंड, या सर्व जिल्ह्याची माहिती सांगणार आहे। SRPF वरणगाव वगैरे झालं, सर्व जिल्ह्यांची माहिती सांगणार आहे। ग्राउंड केव्हापासून चालू होतं आणि आपल्याला ग्राउंडला जाताना डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, संपूर्ण माहिती फुल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, जास्त जे विद्यार्थ्यांचे कमेंट होते तर ते होते या ठिकाणी सीपी मुंबईचा ग्राउंड केव्हापासून चालू होत आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी पाहायचा आहे। जोपर्यंत आपण तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी ग्राउंड समजणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। याच व्हिडिओच्या माध्यमातून पुढे मी तुम्हाला सांगणार आहे सीपी मुंबईचा ग्राउंड कधी होणार आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा सांगून देतो कोणकोणते जाहीर झाले। तर पहा, नवी मुंबईच्या ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जाहीर झाल्या। नवी मुंबईचं जे ग्राउंड आहे 20 जानेवारीपासून आहे, त्याचबरोबर मुंबई चालकचं सुद्धा या ठिकाणी 28 ते 30 जानेवारीपासून ग्राउंड चालू होत आहे। पुणे लोहमार्गचं जे ग्राउंड आहे 20 जानेवारीला आहे, मुंबई लोहमार्गचं ग्राउंड 20 जानेवारीला आहे, रायगड पोलीसचं ग्राउंड 20 जानेवारी आहे, चंद्रपूर जिल्ह्याचा ग्राउंड 20 जानेवारीपासून चालू होत आहे। त्याचबरोबर जे आहे गडचिरोली जिल्हा 20 जानेवारीपासून, धाराशिव जिल्हा 20 जानेवारीपासून, SRPF गट क्रमांक 7 दौंड फेब्रुवारी महिन्यापासून ग्राउंड चालू होत आहे। SRPF गट क्रमांक 20 वरणगाव जे जानेवारी महिन्यापासून चालू होत आहे। SRPF गट क्रमांक 20 वरणगावला 80,000च्या आसपास अर्ज आले। तिथलं जे ग्राउंड आहे छत्रपती संभाजी महाराज नगर SRPF गट क्रमांकामध्ये होत आहे, एक लक्षात ठेवा। जे SRPF छत्रपती संभाजी महाराज नगर आहे तिथं SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा ग्राउंड होत आहे, कारण की SRPF 20 वरणगाव हे नवीन गट क्रमांक त्या ठिकाणी तयार करण्यात येत आहे, त्यामुळे त्या ठिकाणी ग्राउंडची व्यवस्था जशी पाहिजे तशी नाही। त्यामुळे हे जे ग्राउंड आहे संभाजीनगरमध्ये या ठिकाणी पाठवण्यात आला आहे, तिथं ग्राउंड आपलं होणार आहे। ठाणे ग्रामीण 20 जानेवारीपासून आहे, सोलापूर ग्रामीण 20 जानेवारीपासून आहे, सोलापूर शहर आहे 20 जानेवारी, नवी मुंबई सुद्धा या ठिकाणी 28 जानेवारीपासून चालू होत आहे, मीरा भाईंदर सुद्धा 28 जानेवारीपासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे SRPF गडचिरोली सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, SRPF गट क्रमांक 15 गोंदिया सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, SRPF कोल्हापूर सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड येणार आहे। SRPF गट क्रमांक 19 कुसळगाव सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, SRPF 20 वरणगावचा सांगितला आहे। SRPF गट क्रमांक 4 नागपूर सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, SRPF गट क्रमांक 5 दौंडमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड चालू होत आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो बाकीचे जिल्हे आहे, सोलापूर जिल्हा झाला, गोंदिया जिल्हा झाला, परभणी जिल्हा झाला, जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहे। सातारा जिल्हा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव आणि या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारीला आहे। त्याचबरोबर चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारीला आहे। पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे। त्याचबरोबर नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, ठाणे व पालघर सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये। आता जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट आपल्याला भरतीला जाताना डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे। तर पहा, आपल्याला जे डॉक्युमेंट न्यायचे आहे, तुमचा आता 20 जानेवारीपासून तर ग्राउंड आहेच, भरपूर जिल्ह्यात जे ग्राउंड आहे 20 जानेवारीपासून ग्राउंड चालू होत आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते सोबत न्यायला लागते, ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला सोबत न्यायचे आहे आणि प्रत्येक याच्या 2-2 झेरॉक्स सुद्धा तुम्हाला न्यायचे आहे। तर पहा, आपल्याला आवेदन पत्रक एक न्यायचं आहे, जे आपण फॉर्म भरला त्याची प्रिंट आपल्याला या ठिकाणी न्यायला लागते, त्यालाच आवेदन पत्र म्हटलं जाते। आपल्याला ॲडमिट कार्ड न्यावं लागणार आहे, हॉल तिकीट त्याला म्हटलं जाते।
त्याचबरोबर आधार कार्ड न्यावं लागणार आहे, शाळा सोडल्यात दाखला आपल्याला न्यावं लागणार आहे किंवा बोनाफाईड, शाळा सोडल्यात दाखला जर नसेल, कॉलेजमध्ये जर आपला टीसी असेल तर तुम्ही या ठिकाणी बोनाफाईड नेऊ शकता कॉलेजमधलं। त्याचबरोबर आपल्याजवळ जे विद्यार्थी मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट आपल्याला सोबत न्यायचे आहे, नॉन क्रिमिनल तुम्हाला सोबत न्यायचे आहे, जे SC कॅटेगरीचे त्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही। त्यानंतर 10वीचे मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे सोबत न्यावं लागणार आहे आणि डोमिसाईल आपल्याला सोबत न्यावं लागते। हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यावं लागते आणि हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले जे 2-2 झेरॉक्स न्यावं लागते आपल्याला सोबत, कारण की एक झेरॉक्स त्या ठिकाणी भरतीमध्ये मागते आणि एक आपल्याजवळ राहू द्या पडलेलं, ठीक आहे। एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे। आता मेन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मेन म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांचं कमेंट होतं की सर CP मुंबईचा ग्राउंड कधी आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, CP मुंबईला जर आपण पाहिलं तर मुलांचे अर्ज त्या ठिकाणी गेले 2,50,000 अर्ज CP मुंबईला मुलांचेच गेले फक्त। तर जास्त सगळ्यात जास्त जे अर्ज गेले तर ते CP मुंबईला गेलेले आहे, कारण की यावर्षी जागा तिथं जास्त होत्या, त्यामुळे त्या ठिकाणी जे CP मुंबईला जास्त अर्ज मुलांचे यावर्षी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि CP मुंबईला ग्राउंडसाठी जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला टाइम या ठिकाणी भेटणार आहे। सध्याच्या कंडिशनला CP मुंबई पोलीस भरतीबद्दल काहीही अपडेट या ठिकाणी आलेली नाही आहे, एक लक्षात ठेवा। भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर CP मुंबईचा ग्राउंड कधी होणार आहे। तर माझ्या अंदाजाने मी तुम्हाला सांगतो, ज्या पण विद्यार्थ्यांनी CP मुंबईला फॉर्म भरला असेल तर ग्राउंडसाठी आपल्याला टाइम भेटणार आहे, जवळपास एप्रिल महिन्यापर्यंत ग्राउंड येण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। मी जरी तुम्हाला एप्रिल महिना सांगत आहे तरी सुद्धा तुमची जी तयारी आहे हे तुम्ही फेब्रुवारी महिन्याच्या हिशोबाने तयारीमध्ये तुम्ही या ठिकाणी राहा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जे पोलीस CP मुंबईचं जे ग्राउंड आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये येऊ शकते, कारण की तुम्ही पहा दरवर्षीचा जे विद्यार्थी मित्रांनो दरवर्षीचा हा अनुभव आहे। 2000 जे विद्यार्थी मित्रांनो 2024ला मागच्या वर्षी पोलीस भरती झाली होती 17,000 जागांसाठी। बाकीच्या जे जिल्ह्यात जे ग्राउंड आहे पावसाळ्यात ग्राउंड चालू होतं, जून महिन्यामध्ये ग्राउंड चालू झालं होतं आणि जून महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड चालू असताना CP मुंबईचं काही अपडेट नव्हतं। CP मुंबईचं जे ग्राउंड झालं होतं जून महिन्यानंतर जे जवळपास जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ऑगस्ट पासून त्या ठिकाणी ग्राउंड चालू झालं होतं, म्हणजे 2.5 महिने या ठिकाणी मुलांना ग्राउंडसाठी भेटले होते, एक लक्षात ठेवा। आणि त्याच्या अगोदर 2023ला सुद्धा पोलीस भरती निघाली होती 18,000 जागांसाठी, त्यावेळेस सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो बाकीच्या जिल्ह्यात ग्राउंड चालू होतं। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास जानेवारी महिन्यामध्ये ग्राउंड चालू 2023 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये ग्राउंड चालू झालं होतं, अशाच वक्ती ग्राउंड चालू झालं होतं। आणि CP मुंबईचं जे ग्राउंड आहे एप्रिल महिन्यामध्ये चालू झालं होतं, मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये ग्राउंड त्या ठिकाणी झालं होतं। तर पहा CP मुंबईचं यावर्षीचं जे ग्राउंड आहे मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये ग्राउंड येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्या पण विद्यार्थ्यांनी CP मुंबईला फॉर्म भरला असेल तर ग्राउंडसाठी आपल्याला टाइम भेटणार आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी CP मुंबईला फॉर्म भरला असेल तर CP मुंबईचं जे ग्राउंड आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये ह्या 2 महिन्यामध्ये ग्राउंड येण्याची दाट शक्यता आहे। मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये CP मुंबईचं ग्राउंड या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि तरी सुद्धा मी तुम्हाला एक विनंती करतो की आपण जे ह्या हिशोबाने तयारी करा की आपलं जे ग्राउंड आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे, ह्या हिशोबाने आपण तयारीमध्ये राहिलो पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता जे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी एंडिंगला फॉर्म भरलाय त्यांना चांगला टाइम भेटणार आहे। आता एक उदाहरण तुम्हाला देऊन आलो, आता SRPF गट क्रमांक 20 वरणगाव झालं, SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प झालं, SRPF गट क्रमांक 20 वरणगावला जवळपास 80,000 अर्ज आले। तर 20 जानेवारीपासूनच तिथं ग्राउंड आहे। तर एका दिवशी जर विद्यार्थी मित्रांनो शेवटी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला चांगलं बेनिफिट भेटणार आहे। आता वरणगावचं उदाहरण देतो, एका दिवशी जर 3,000 तरी विद्यार्थी, एवढे तर बोलावतच नाही पण तुम्हाला उदाहरण देऊन आलो, एका दिवशी जर समजा या ठिकाणी 2,500 तरी विद्यार्थी बोलावले तर 1 महिना लागते 80,000 अर्जाचा क्रमांक येण्यासाठी। आता एक उदाहरण देतो, SRPF गोंदियाला तुम्ही फॉर्म भरला असेल, SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला, एका दिवशी जर तिथं 1000 विद्यार्थी बोलावले जाते, तुम्ही एंडिंगला फॉर्म भरला, तुमचा अर्ज क्रमांक 30,000 आला, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो अर्ज क्रमांक येण्यासाठी 30 दिवस त्या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे एका दिवशी 1000 विद्यार्थी बोलावले जाते, 30,000 आपला अर्ज क्रमांक असेल तर 30,000 अर्ज क्रमांक येण्यासाठी 30 दिवस लागणार आहे। तर एक्स्ट्रा 30 दिवसाचा टाइम भेटणार आहे ज्यांनी शेवट फॉर्म भरलाय, ज्यांनी स्टार्टिंगला फॉर्म भरलाय त्यांचं ग्राउंड स्टार्टिंगलाच येणार आहे। तर ज्यांनी स्टार्टिंगला फॉर्म भरलाय त्यांचा स्टार्टिंगला ग्राउंड आहे आणि ज्यांनी शेवट भरला त्यांना थोडाफार टाइम भेटणार आहे, कारण की एका दिवशी जे त्यांच्या हिशोबाने मुलं ते भरावते 1000, 2000, 3000च्या आसपास, ठीक आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट शूटमध्ये। जय हिंद, जय भारत।